दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या, बाटली फोडा दूध जोडा, दारूचा पाश जीवनाचा नाश, दारू सोडा आनंद जोडा असा संदेश देत कॉमन मॅनच्या साथीने तरुणाईने व्यसनमुक्तीचा संदेश दिला। नववर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली। नववर्षाचे स्वागत मद्यधुंद होऊन न करता चांगले विचार आणि संकल्प करून करा असे सांगत दूध वाटप करण्यात आले। डेक्कन जवळील गुडलक चौक येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दारू नको दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्रमंडळ, कॉलेज ऑफ कॉमर्स आणि आपलं फाउंडेशन यांनी सहकार्य केले। यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाने, दत्तात्रय सोनार, ऋषिकेश इंगळे, कृष्णा बाटले, विशाल शिंदे, सागर कांबळे, राहुल बॉम्बे, अनिरुद्ध आळंदी, संजय हिरवे, प्रकाश पवार, अमित शिंदे, कात्रज डेअरीचे चेअरमन बापू पासलकर, पांडुरंग कोंडाळकर, कुमार मारणे, मनोज लिमये, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, अशोक टिहाळे, दीप गाठोळे, सिद्धी सावंत, एकता बोंबले, समृद्धी मैत्री, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे दशरथ गावित, प्राध्यापक पूनम शिंदे, सिंहगड विद्या महाविद्यालयाचे नितीन भंडारी, शंकरराव चव्हाण विद्या महाविद्यालयाचे डॉक्टर गजेंद्र ढमाले उपस्थित होते। नवीन वर्षाचा पहिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवसाची सुरुवात चांगले संकल्प करून करायला हवी, परंतु व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण बघता तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत ही दारू पिऊन करताना दिसते। यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते। नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दुधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवला जातो। मराठवाडा मित्रमंडळ, कॉलेज ऑफ कॉमर्स मधील NSSच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला, तर दारू नको दूध प्या हा संदेश देत दूध वाटप देखील केले। आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आज नववर्षाच्या जल्लोषाच्या स्वागतासाठी फर्ग्युसन कॉलेज रोड, गुडलक चौक येथे दारू नको दूध प्या हा उपक्रम चालू आहे। यंदाचं हे 15वं वर्ष आहे आणि यंदा यावर्षी कॉमन मॅन च्या माध्यमातून आम्ही दूध वाटप करणार आहोत। कात्रज दूध डेअरी, मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी, त्याचबरोबर भारतीय विद्यापीठचे आणखी काही लॉ कॉलेजचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत। मूळ उद्देश हा की हा कार्यक्रम करत असताना आनंदवन गेली 14 वर्ष अलीकडे हे 15वं वर्ष आहे, पण दरवर्षी आपण पाहतो आहोत की आमची संख्या वाढती आहे तरुणांची यामध्ये सहभाग होण्याची। जर तरुणाईला म्हणजे आपण काय म्हणतो व्यसनाधीनतेला एक प्रकारचं ग्लॅमर दिलं जाते आणि व्यसन करणे आणि नवीन वर्षाचं स्वागत करणे म्हणजे फक्त मौज मजा मस्ती। कालच आपण पाहिलं, पेपरला बातमी वाचली असेल आपण की हॉटेलला 5 वाजेपर्यंत परवाना दिलेला आहे, पण आम्हाला इथं फक्त 2 तासाचा परवाना दिलेला आहे आणि हा 2 तासामध्ये आम्ही जनजागृती करतो आहोत। पण ही जनजागृती निश्चितपणे सुरुवात आहे आणि याचबरोबर नुसतं दारू नाही तर अंमली पदार्थांचा मोठा साठा पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यातनं आजकाल पार्टी ड्रग्ज ही मोठ्या प्रमाणात मिळत आहेत। पुण्यामध्ये सारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये, सांस्कृतिक शहरामध्ये आज आपण IT हब म्हणून सुद्धा ओळखलं जातोय, पण त्याचबरोबर याला व्यसनाधीनतेचं झालर लागलेलं गेल्या 6 महिन्यातल्या जर आपण घटना पाहिल्या, ललित पाटील प्रकरण असेल नाही तर पोर्शेकर प्रकरण असेल, यामध्ये ज्या काही घटना घडल्यात याच्यामध्ये निश्चितपणे व्यसनाधीनतेला खतपाणी घालण्याचं काम सगळीकडनं होतंय आणि तरुणाईला एक प्रकारची नशेचं ग्लॅमर सापडते। आणि इथं मला एक सांगावंसं वाटतं की आज व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असताना की व्यसनाधीनतेचा आणि व्यसनमुक्तीचा याच्यात खूप मोठी तफावत आहे आणि व्यसनाधीनतेचा दर वयोगट हा कमी होत चाललेला आहे। त्याचबरोबर महिलांमधली वाढती व्यसनाधीनता हा देखील एक गंभीर समस्या या ठिकाणी बनू पाहत आहे। पण फरक पडतोय। आमचा जो टार्गेट हे आहे तो 16 ते 22 या वयोगटासाठी आम्ही करतोय, कारण या वयोगटातच वैचारिक बदल घडत असतात आणि याच्यात खूप निश्चितपणे जर आपण पाहत असाल की सुरुवातीला आमच्याकडे अगदी 30-40 मुलं होती का म्हणजे सहभागी व्हायची, आज या ठिकाणी जवळपास 250च्या वर मुलं सहभागी होत आहेत, म्हणजे निश्चितपणे त्याच्यात फरक पडतो आहे।